काय कसली मज्जा येणार रे? विसर्जनची मज्जा. संजयजी बोलता हा लगे आता लगे बॅट केला मला शाळा शिकवता. ती करायला या ना 15 मिनिटं आधी बोलवता ते अजून बघा मेकअपच चालू आहे. केवढा टाइम लागेल मेकअप करायला? मी मेकअप केला नाही. काय पाहिजे बाहेर? सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार. ये सोनियाचे नाम उंदीर मामा की हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर अभय दैवत बाप्पा विनायका मागून झाला शर्ट चालला ना. काल जागरणा होती आणि पुरा रात्र झोपलो नाही आणि त्याच्यामुळे समजलं की सकाळ कशी असते. कारण की मी खूप दिवस झालो म्हणजे खूप दिवस नाही खूप महिने झालो मी सकाळी उठलो नाही लवकर. अरे अरे या दादा काय करताय? तर बाहेर कुठे दृश्य जायची गरजच नाही माझ्यासाठी. म्हणजे आपण जातो ना बाहेर फिरायला काही दृश्य बघू भारी असतं वगैरे. मला फक्त सकाळी लवकर उठायचं आहे आणि खरंच खूप भारी दृश्य आहे. तर मला लवकर सकाळी लवकर उठायला लागत जाईल तर नक्कीच मी उठत जाईन. बघू ट्राय करू आपण. आणि जागरण होतं काल रात्री आणि झोपलो नाही दिवसभर आणि आता झोपणार ना. आता बोलू डायरेक्ट ब्लॉग चालू करू. हा ब्लॉग किती मोठा होईल आणि किती मला माहीत नाही पण 100% भारी ब्लॉग होईल. तर चला आपण डायरेक्ट ब्लॉगला चालू करू. जय श्रीराम मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरीपाडाचा माझं नाव तर मात्र मी महाराष्ट्र मराठी जागरी कुल एकविरा माते की जय. आज मी झोपणार नाही बघू. दुपारी झोपलो तर झोपेन पण बघू झोपायचा ट्राय करणार नाही. ट्राय करणार नाही म्हणजे झोपणारच नाही. तर चला मी काहीच स्क्रिप्ट वगैरे काहीच लिहित नाही काही ठरवत नाही की ब्लॉगमध्ये काय बोलायचं आणि काय नाही. डायरेक्ट ब्लॉग घेतो उचलतो डायरेक्ट चालू करतो म्हणून जरा चुकतं तर समजून घ्या. तर चला जाऊया. हे बघा बाबा सगळी सकाळी फिरायला येतं मला माहिती बी नाही. आवडी जाणं फिरायला येतं ना जाम. तर आज खूप दिवसातून सकाळ बघतो मी आणि इकडं नाना आले दर्शनाला. नाना कसा वाटलं डेकोरेशन? एकदम उत्तम आहे. तर चला आता आपण पहिले बाप्पाला हार घालू आणि मी नंतर डेकोरेशन दाखवेन. मी डेकोरेशनचा ब्लॉग बनवलाच नाही. दादा सगळे मला पक्की बोलतात अरे तू घरचा ब्लॉगर असून तुझा काय फायदा बोलतं डेकोरेशनचा ब्लॉग बनवत नाही म्हणजे आपला घरचा असून. तर चला आज लास्टचा दिवस आहे आणि आज आपले बाप्पा जातील. आज विसर्जन होईल बाप्पाचा. तर चला आता आपण डायरेक्ट हार घालू. नंतर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवेन. आता ना हार वगैरे सजावट वगैरे करेन. पप्पा आता साफसफाई करतात मोठे पप्पा आणि सर्वात मोठे पप्पा आहेत ना ते सर्वात मोठे कलाकार आहेत. या डेकोरेशनच्या मागे खूप 67 वर्ष झाले पप्पा डेकोरेशन करत आहेत. तर खूप फोटो वगैरे आहेत ते पण मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आजचा ब्लॉग किती मोठा आहे मला काहीच नाही माहीत पण नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉगला नक्कीच खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगला. तर चला जाऊया आता पहिले दर्शन घेऊ आणि हार घालू बाप्पाला. तर पप्पा आता जरा साफसफाई करतात त्याच्यामुळे मी थांबलो. मी दर्शन तर घेतलं पण आता हार घालायचं बाकी आहे आणि हार वगैरे घालेन. पण अशी एनर्जी आली ना ब्लॉग शूट करायला म्हणजे मी एनर्जी तर असतंच. माझं ब्लॉग चालू केला ना मी तर मला एनर्जी येतेच. पण ही सकाळ बघून ना सकाळचं ऊन वगैरे बघून ना काही एवढी पॉवर आली आहे ना असं वाटतं सकाळच असतं. खरंच खूप भारी वाटतं सकाळी उठलो तर नाही मी रातभर जागलो पण उठतो जेव्हा म्हणजे शेतावर जायचं असेल तेव्हाच मी सकाळी वगैरे उठतो.
ते पण लेट 8च्या नंतर 9च्या नंतर असं उठतो. पण पहाटे उठलो ना, जी एनर्जी असते ना ती पूर्ण दिवसभरात भेटणार नाही, ती सकाळी भेटते. म्हणजे पहाटे सकाळ जे असेल ते. आता मी आणि धीरजदा आम्ही ताईकडे चाललोय वेल्याला क्लासला. आमची क्लासची ताई आहे. खूप दिवस झाले, म्हणजे 10 दिवस, आजचा 10वा दिवस. खूप दिवसापासून निघलेलो जाऊ पण माझ्या ताई मुलं जरा आडलं, ती बोलली की आपण नंतर जाऊ, पण ते राहूनच गेलं. आणि बोलू आज जागरण, आज झोपायचं नाही, पहिले ताई यांच्याकडे जायचं, त्याच्यानंतर काय करायचं त्या करायचा. तर आता ताईकडे चाललोय दर्शनाला. तर चला जाऊया. आम्ही आलो ताई संचित आल्या होतं खरा, गणपती गेलं नाही पाहिजे काही र. आणि डोला आखत झुंजारल्या, पक्की झोप आले. ताईचा आवाज इथं गोंगाट चालू आहे, म्हणजे असतील. आता डोंबिवलीला आणि ताईकडून आलो. ताईकडे खूप भारी टाईम स्पेंड झाला, जेवलो वगैरे. आणि तिथे ब्लॉग काय जसे शूट केला नाही, मला माहिती आहे मी कसं तरी शूट केला. आणि अवताराची पूर्ण वाट आहे, आता पण अवताराची वाट असेल. आता डोंबिवलीला पुणीतला घ्यायला चाललो आहे खास विसर्जनासाठी. तो कालच गेला, त्याला यायचं होतं, तो 1000 फोन केले, सगळ्या घराला वैताग देऊन ठेवला त्याने. आणि घ्यायला जायचंच होतं त्याला. अशी हालत बेकार झाली ना, त्या काला कलुड्याला घेतला आता. आणि आता चाललो कल्याणला. माझी पोचले कधीच घरी पुणीतला घेऊन. आणि आता सर्व आरतीसाठी सज्ज झालेलं आहे. आता आरती होईल, बाप्पाची आरती होईल ना आता. इकडे आपले बाप्पा. आज काय कसली मज्जा येणार आहे, विसर्जनची मज्जा येणार आहे. मग आपला बाप्पा जाल, मग मज्जा नंतर संपेल. मग पुढच्या वर्षी लवकर येईल ना. तर चला आता पटापट आरती घेऊ आपण. येवा नुसता दात खाऊनच असते कवा पण. मारेन हे बघा, याला परत आणला कालवांड्या. करता वाता विघ्नाची नाही का. मग काय रे काय करत, थांब ना. भाज्यावाल्याला परत आणला, आज ऑर्डर आहे म्हणून. ऑर्डरचे पैसे यो दररोज सकाळी उठून कुठला हार बनवता, हार कुठला आला तिथे आपला काय कुठला फुलतो
जास्वंदीच्या फुलाचा माझ्या लक्षात नाही आला. बघितलंच नसेल कारण की तू 5 मी रोज स्टोरी टाकतो, रोज 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 बाप्पाची स्टोरी टाकतो. तेव्हाच उठतं ना स्टोरी रोज टाकतो सकाळी. मी स्वतःच्या घरच्या गणपतीचा व्हिडिओ टाकू शकला नाही तुझा. टाकली रील्स बनवली, तुम्ही अजून बघली नाही ती. दादाने अजून रील्स ना टाकली का नाही, रील्स बनवले का ना. रील्स बनवले मी, पण मी ब्लॉग नाही बनवला. तर आता ब्लॉग बनवू आपण. दादा बोलतो बरोबर, पण आपलीच गाडी ठिकाणं नसेल त्याला काय करशील. आणि इकडे डेकोरेशन आहे. तर आता तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो. आमका बाजला हो जरा, हे गप्पाचा जरा गप्पाचा. या साईडला नागिन आहे, त्याला सपेरा काय बोलतात याला जिच्याला. हा पप्पाला विचार, पप्पा याला काय बोलतात. म्हणजे हे आता डेकोरेशन केले ते गारोडी गारोडी गारोडी. इकडं बघा गारोडी, म्हणजे एक एक साप हलताना. इथं ओरिजिनल साप आहे, नाही नकली आहे. बघू शकता प्रत्येकाचे एक एक मोमेंट. याची बघा असा हलतो आणि हा आडवा हलतो. आणि हा गारोडी बघा, सगळे बोलतात सेम माझ्यावर गेले. चेहरा बघून घ्या त्याचा, माझ्यावर गेले का कमेंट करून सांगा. इकडे वहिनी असते म्हणा, सेम ना वहिनी, सेम ना, सेम माझ्यासारखं बघा. आणि इकडं बघा या साईडला. आणि इकडं बघा आई कर्नाला देवी प्रवेशद्वार गौरीपाडा कल्याण. आणि इकडं आपले बाप्पा आणि 67 वर्ष. इकडे श्रीरामाचा म्हणजे जो अयोध्याला मंदिर झालं ना, तर त्याचा डेकोरेशन केला. बजरंग बली हात हलवत आहे बघा, फक्त नॉर्मल. सेटिंग बिघडले त्याची, पण जाऊ द्या आता. आणि असा का व्ह्यू आहे. इकडं बघा श्रीराम जन्मभूमी. तुम्ही पोस्ट करून बघू शकता, वाचू शकता. तुम्हाला इकडे सर्व इन्फॉर्मेशन भेटेल. आणि या साईडला राम मंदिराचा इतिहास. इकडे छत्रपती शिवाजी महाराज. पोस्ट करून वाचू शकता. तुम्हाला माहिती तर असेल, पण माहिती नसेल त्यांना खूप काही माहिती होईल. नक्की वाचा पोस्ट करून. आरती करायला या ना 15 मिनटं आधी बोलवता ते, अजून बघा मेकअपच चालू आहे. इजी इजी इजी. तुझी झाली का ग? नाही कवा मग इजा वेगलाय. हे अजून केवढा टाइम लागेल मेकअप करायला. मी मेकअप केला नाही अजून, तू शांत बस. चुप कर. मेकअप इवा नाहीये मी. बुतीन आम्ही चौघी आम्ही पाच यांचा वेगळा आणि यांचा वेगळा.
बाहेर गेलेलो आणि इकडे बघा आता आपला बाप्पा या टेम्पोत जाणार आहे आणि आर्यन आणि संचित डेकोरेट करतात डेकोरेशन. तर चला आता बघू घरी काय चालू आहे. आरती वगैरे झाली आता मस्त. काय बोलशील? हां गुल्हाल आणायला गेलतो आम्ही. तर पक्की मजा येणार नक्की व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर चला जाऊया पुढे. या साईडला फोटोशूट चालू आहे. चार्जिंगची बॅटरी होती ना का माहित ना मला. यांचा बलब होता राज त्यांचा बलब होता हा स्वतःचा बलब होता. अशी गडबड चालू आहे. तुला फक्त मोबाईल पाहिजे करा या मोबाईल चालया मोबाईल घ्या ना फक्त चापटीन. ह्या साईडला फोटोशूट चालू आहे. हे बारीक कर बघा बारीक करायची होतं. पिशवी घे पिशवी. गुलालाची आणायची ना पिशवी. नाही इथल्या बघला आता पिशवी. चला पक्की मजा नाही. ब्लॉग कंटिन्यू करा. अण्णा कुठे गेला रे? बाबे शेठ काय बसले इथे एकटे यार. बरोबर संजयशी बोलतो सांग पटकन. संजयशी बोलतो हा लगे आता लगे बॅट गेला मला शाळा शिकवता अण्णा शिकवता. ऐन टाइमवर लाईट गेली ना आता सगळा घामाघूम होईल.
गणपती बाप्पा उठला. आता गणपती बाप्पा लवकरच टेम्पोमध्ये बसतील. तिकडे टेम्पो आलेले आहे आणि मी चेंज करून घेतो. हे घातले तर पूर्ण लाल लाल होतील तर चेंज करून घेतो.